आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर आणि आता आणखी काही घडामोडी। बातमी पुण्यामधून येते। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातल्या अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। दरम्यान ससून रुग्णालयाचा अहवाल समोर आला असून यात डॉक्टर घैसास यांना दोषी ठरवण्यात आलंय। तनिषा भिसे यांना वेळेवर ऍडमिट करण्यात आलं नाही, त्यांच्या उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाला असा ठपका ठेवण्यात आलाय। या अहवालाच्या आधारावर गुन्हा दाखल झाल्याचं समोर येतं। याच्यामध्ये शासनाची प्रोसिजर आहे, एक जीआर आहे 14चा। त्याच्या जीआर नुसार जे आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत सर्व हॉस्पिटलचे, ते सर्व हॉस्पिटलचे रिपोर्ट्स आपण ससून हॉस्पिटलला पाठवले, म्हणजे बीजे मेडिकल कॉलेजला पाठवले। त्या अहवालानुसार त्यांनी सर्व त्यांची कमिटी बसते, कमिटीच्या ओपिनियननुसार याच्यामध्ये फक्त सध्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरुद्धचा रोल निष्पन्न झालेला आहे। त्यांचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा या ठिकाणी चौकशीच्या अहवालामध्ये ओपिनियन जे आहे मेडिकल ओपिनियन त्याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे। त्या रोलनुसार आपण तो आज गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान सर्व अहवाल पाहून रुग्णालय दोषी असल्यास रुग्णालयावरही कारवाईची मागणी करणार असल्याचं भाजप आमदार अमित गोरखे म्हणतात। तर हॉस्पिटलला पण त्यांनी सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये असं झालं, त्या हॉस्पिटलला असं झालं। पण सूर्याला तर मी स्वतः त्या ठिकाणी होतो। सूर्याला ऍडमिट केल्यानंतर त्यांनी इमिजिएट त्या ठिकाणी कुठलाही पैसे न मागता ट्रीटमेंट चालू केली आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्या ठिकाणी 2 मुलींना त्या ठिकाणी जन्म दिला गेला। मला असं वाटतं सूर्यानी पण आजीच बागडू दिली असती, त्या मुली पण आज जिवंत दिसल्या असतील। त्यामुळे सूर्या किंवा इतर हॉस्पिटल यात दोषी असू शकत नाही असं मला वाटतं। जे 4-5 अहवाल आलेत, तुम्ही तरी ते वाचलेत का? मी 5वा अहवाल अजूनपर्यंत वाचलेला नाहीये। मी 4 अहवालांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलोय। त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स दोषी आहेत। पहिल्या 3 अहवालामध्ये जे काही सांगितलं त्यात डॉक्टर्स दोषी आहेत। या अहवालाचा जो गाभा असेल त्या गाभ्यानुसार हॉस्पिटल दोषी जर असेल तर 100% आम्ही हॉस्पिटलसाठी या ठिकाणी 100% प्रयत्न करणार आहोत। बातमी नागपूरमधून। नागपुरात शिवसेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भर रस्त्यात हत्या झाली आहे। सायंकाळी 6 वाजता 6 तरुणांनी दुचाकी थांबवली आणि धारदार